श्री स्वामी समर्थ सर्वांना। 2025 मध्ये गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी करायची आहे। प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहाने थाटामाटात केलं जातं। आपण जर का गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी गुरुजींना बोलवत असाल आणि जे गुरुजींना बोलवत नसाल त्यांनी घरी अगदी गुरुजींप्रमाणे गणपतीची स्थापना कशी करायची याविषयीची माहिती आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। बघा, छोटे छोटे मंत्र आपण म्हणत, आपल्याला जर का संस्कृत मंत्र येत नसेल तर आपण घरच्या घरी मराठी मंत्र म्हणून गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे। गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणेशाची मूर्ती आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करून घरात स्थापना करत असतो। ही स्थापना आपल्याला 27 ऑगस्टला करायची आहे। 27 ऑगस्टच्या दिवशी गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त दिलेला आहे। तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। ज्यांना या वेळेत स्थापना करता येणार नाही त्यांनी अगदी संपूर्ण दिवसभरात राहू काळ सोडून केव्हाही गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालेल। गणपती बाप्पा आपल्याकडे वर्षातून एकदा येत असल्यामुळे त्यांचं आपण जोरदार स्वागत केलंच पाहिजे। पहा, अगदी गुरुजी करतात तशीच पूजा आपण घरी सुद्धा करू शकतो। आपण आपल्या भक्तिभावाने पूजा करायची आहे। देव हे भक्तीचे भुकेले आहेत, त्यामुळे आपण किती विश्वासाने भक्तीने पूजा करतो हे महत्त्वाचं आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला बुधवारी 27 ऑगस्टच्या दिवशी घर संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। त्याचप्रमाणे सकाळी आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहात ती जागा तुम्हाला गोमतीर शिंपडून स्वच्छ करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची स्थापना करताना त्यांचं मुख आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला त्यांची आरस मांडायची आहे। म्हणजेच तुम्ही जिथे सजावट करणार आहात ती जागा तुम्हाला अगोदर सजावट करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला सजावट करून घ्यायची आहे। यानंतर बघा, आपल्याला पार्थिव गणेश मूर्ती आणायची असते। गणपती बाप्पांची मूर्ती कशी निवडावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। बघा, आता आपण थोडक्यात साहित्य बघू। गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याला पाट किंवा चौरंग लागणार आहे। स्वच्छ नवीन लाल कलरचं वस्त्र लागणार आहे। एक कलश लागणार आहे। कलश मांडण्यासाठी आपल्याला विड्याची पानं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं लागणार आहेत। तेल, तूप, दिवा लावण्यासाठी लागणार आहे। कोणतीही 5 प्रकारची फळं आपल्याला लागणार आहे। 2 समई घ्या। समई 1 असेल तर 1 घ्या, 2 असेल तर 2 घ्या। निरांजन आपल्याला घ्यायचं आहे। गणपती बाप्पांसाठी 1 हार लागणार आहे। लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना घालण्यासाठी जानवं न विसरता घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे कापसाची वस्त्रमाळ देखील आपल्याला घ्यायची आहे। प्रसादासाठी तुम्ही मोदक बनवून घेऊ शकतात किंवा रेडीमेड जी मिठाई मिळते, मोदक मिळतात किंवा पेढे मिळतात ते तुम्ही आणू शकतात। त्यानंतर आपल्याला 1 पंचपाळ लागणार आहे। 1 फुलपात्र, पळी, तामण पूजेसाठी लागणार आहे। सुपारी, हळकुंड, खारी, खोबरं ह्या 5 वस्तू आपल्याला विड्यासाठी लागणार आहेत। तर या पद्धतीने आपल्याला साहित्य हे घ्यायचं आहे। पहा, ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणतो ती फक्त एक मातीची मूर्ती असते। ती मूर्ती आणल्यानंतर आपल्याला तिच्यामध्ये प्राण फुकावे लागतात। प्राण प्रतिष्ठा करून आपल्याला तिची 10 दिवस पूजा करायची असते। आपण गणपती बाप्पांची 10 दिवस अगदी मनापासून पूजा करत असतो आणि खरोखर आपल्या घरात गणपतीचं आगमन होत असतं आणि म्हणूनच आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करून स्थापना करायची आहे। आता गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर ती लगेचच आपल्याला जिथे स्थापना करायची आहे तिथे ठेवायची नाही, तर तुम्हाला एका पाटावर खाली गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांचं तोंड झाकायचं आहे। यानंतर आपल्याला सजावट करून घ्यायची आहे। जिथे सजावट केलेली असेल तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला चौरंगावर लाल स्वच्छ कपडा नवीन अंथरून घ्यायचा आहे। तांदळाने त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे। यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। मग तुम्ही 2 समया बाजूला
तेल घालून प्रज्वलित करून घेतल्या तरी चालेल। समईची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। पूजा करताना आपल्याला छोटे छोटे मंत्र संस्कृतमध्ये नाही तर मराठीत म्हणायचं आहे। हे दीपदेवा, तुमची मी पूजा करत आहे। हे दीपदेवता, तुम्हाला मी हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करत आहे। किंवा तुम्ही शुभं करोती मंत्र म्हणू शकतात। दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती चौरंगावर ठेवायची आहे आणि आपण बांधलेला रुमाल आपल्याला काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर आचमन करायचं आहे। आचमन करण्यासाठी आपल्याला एका आसनावर बसायचं आहे। कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे। पुरुष असेल तर गंध लावून घ्या, डोक्यात टोपी घालून घ्या। महिला असतील तर डोक्यावर पदर घ्या आणि आपल्याला एक तामण घ्यायचं आहे। पळीमध्ये पळी आणि एक फुलपात्रात पाणी भरून घ्यायचं आहे। हे पाणी आपल्याला 3 वेळा हातात घेऊन प्यायचं आहे आणि चौथ्यांदा आपल्याला तामणात सोडायचं आहे। पहिल्यांदा पाणी घ्यायचं, ओम केशवाय नम म्हणायचं, पाणी प्यायचं। दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं, ओम माधवाय नम म्हणायचं, पाणी प्यायचं। तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं, ओम नारायणाय नमः म्हणायचं आणि पाणी प्यायचं। आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नमः म्हणायचं आणि पाणी आपल्याला तामणात सोडून द्यायचं आहे। आचमन का करायचं? बघा, आचमन केल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते। यामुळे सर्वात अगोदर आचमन करून आपलं शरीर शुद्ध करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। आपल्याला 2 जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा मग सुपारी घेऊन आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे। सर्वात अगोदर तामणात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी घ्या आणि ह्या सुपारीला किंवा गणपती बाप्पांना आपल्याला 3 वेळा स्वच्छ पाणी, 3 वेळा पंचामृत असेल तर पंचामृत, पुन्हा 3 वेळा स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे। हे महागणगणपते नमः, हे महागणगणपते नमः, तुम्हाला मी स्नान घालत आहे किंवा हे महागणगणपती नमः, तुम्हाला मी पंचामृताने स्नान घालत आहे, तुम्हाला मी शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे, असं मराठीत मंत्र म्हणा। तुम्हाला संस्कृत मंत्र येत असेल तर तुम्ही म्हणू शकतात, शुद्धोदक स्नानम समर्पयामी, ओम गणगणपते नमः, ओम गणपती देवता शुद्धोदक स्नानम समर्पयामी, असे मराठीत मंत्र म्हणा। त्यानंतर तुम्हाला मूर्ती किंवा गणपती बाप्पांची सुपारी उचलून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर तुम्हाला मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। हे गणपती देवता, मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे। हे गणपती देवता, मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे। मी तुम्हाला फूल पुष्पम अर्पण करत आहे। असे छोटे छोटे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे। ओम महागणपती देवताय नमः, पुष्पम समर्पयामी, अक्षदाम समर्पयामी, असे संस्कृत मंत्र म्हणा किंवा साधे मराठीत मंत्र म्हणा। यानंतर तुम्हाला धूप दीप गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे। हे गणपती देवता, मी तुम्हाला धुपाने ओवाळत आहे, मी तुम्हाला दिव्याने ओवाळत आहे। त्यानंतर तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। हे गणपती देवता, मी तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवत आहे। असे साधे साधे मंत्र म्हणा। यानंतर आपल्याला कलश पूजा करून घ्यायची आहे। यासाठी तांब्याचा कलश भरून घ्या। यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू अक्षदा टाका। 5 विड्याची पानं ठेवा। त्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे। नारळ ठेवताना नारळाची शेंडी हे नेहमी वरच्या दिशेला येईल, या पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे। बघा, आपल्याला कलशावर 5 कुंकवाने बोटं उमटवून घ्यायचे आहे। कुंकवाने बोटं उमटवत असताना आपल्याला ते खालच्या दिशेने वरच्या दिशेला ओढून घ्यायचे आहे आणि एका बाजूला तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। मध्ये 4 बिंदू द्यायचे, बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत। या पद्धतीने आपल्याला कलश हा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवून यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे। कलश हा गणपती बाप्पांच्या नेहमी उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे। आता कलशाची पूजा करताना देखील आपल्याला हे कलश देवता, मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे, असा मंत्र म्हणायचा आहे। किंवा संस्कृतमध्ये तुम्ही ओम कलशोभ्य देवताम पुष्पम समर्पयामी, गंध अक्षदा समर्पयामी, असा संस्कृत मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात। आपल्याला कलशाची हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून साध्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या पुढे 5 नागलीची पानं ठेवून, जोड पानं ठेवून त्यावर 1-1 फळ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। प्रत्येक पानावर आपल्याला 1-1 रुपयाचं नाणं आणि खारी खोबरं हळकुंड अशा 5 वस्तू आपल्याला
प्रत्येक पानावर ठेवायचे आहे। बघा, 1 रुपयाचं नाणं, खारी, खोबरं, सुपारी, हळकुंड या 5 वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे आणि एक एक फळ तुम्हाला ठेवायचं आहे। जर का तुमच्याकडे एक एक फळ नसेल तर तुम्ही एकाच प्रकारची 5 फळं एका बाजूला ठेवली तरी चालेल। तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचप्रमाणे गणपती स्थापनेचा मुहूर्त देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतर आपल्याला एक निरांजन, शुद्ध गाईच्या तुपाची निरांजन आपल्याला बाजूला पेटवून घ्यायची आहे। त्याची देखील पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। आता ही सर्व पूजा मांडणी करून झाल्यावर आपल्याला एका बाजूला धूप देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुम्ही अगरबत्ती लावत असाल तर अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे। आता ही जी फळं 5 विड्याची पानं आपण ठेवलेली आहे, प्रत्येकावर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करून पूजा करायची आहे। एका बाजूला आपल्याला बघा 5 झाडांची पत्री, 5 झाडांच्या फुलांची पत्री जी भेटते ती पत्री आपल्याला आणायची आहे। ती पत्री आपल्याला गणपती बाप्पांच्या एका बाजूला, पाठीमागे एका बाजूला तुम्ही पाण्यामध्ये किंवा खाली उभी करून ठेवायची आहे। त्यानंतर एक कमळाचं फूल, केवड्याचं पान आपल्याला एका ग्लासामध्ये उजव्या बाजूला, गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला एका ग्लासामध्ये पाणी भरून ठेवून त्यामध्ये ठेवायचं आहे। या पद्धतीने सर्व पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा म्हणजेच गणपती बाप्पांमध्ये आपल्याला प्राण फुकायचे असतात। सर्वात अगोदर गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 1:45 असणार आहे। त्यानंतरचा गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 असणार आहे। तुम्ही या वेळेमध्ये पूजा करू शकतात। ज्यांना या वेळेत पूजा करणं शक्य नाही त्यांनी अगदी दिवसभरात केव्हाही पूजा केली तरी चालेल। आता या दिवशीचा राहू काळ हा 12 वाजेपासून ते 12:30 असणार आहे। या वेळेत आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही। बघा, आता ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना प्राण प्रतिष्ठा करतो किंवा प्राण फुकतो तेव्हाच ह्या गणपतीच्या मूर्तीमध्ये एक देवत्व येत असतं आणि म्हणूनच आपण 10 दिवस भक्तिभावाने जी पूजा करतो त्याचं फळ आपल्याला गणपती बाप्पा देत असतात। आता यासाठी आपल्याला आपला उजवा हात गणपती बाप्पांच्या छातीवर ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्याला आपल्या हृदयावर, आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। बघा, असं म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातले प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। तुम्हाला असं म्हणायचं आहे आणि तुमचे प्राण गणपती बाप्पांमध्ये तुम्हाला सोडायचे आहेत। ज्यावेळेस आपण प्राण प्रतिष्ठा करतो, प्राण फुकतो, त्यावेळेस गणपती बाप्पांमध्ये एक दैवत्व येत असतं आणि म्हणूनच आपल्याला विसर्जनाच्या वेळी देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून प्राण काढून विसर्जन करायचे असतं। आता गणपती बाप्पांमध्ये प्राण आलेले आहे असं समजून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण पाण्याने अभिषेक घालू शकत नाही, म्हणून आपण एक फूल घ्यायचं आहे, ते शुद्ध पाण्यात किंवा गंगाजलमध्ये बुडवायचं आहे आणि ते आपल्याला गणपती बाप्पांवर थोडं थोडं असं शिंपडून घ्यायचं आहे। ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी, ओम श्री महागणपते नमः पंचामृतम समर्पयामी असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। यानंतर दुर्वांची जोडी घ्यायची, दुर्वांच्या जोडीचं टोक आपल्याला तुपामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या डोळ्यांना, पोटांना, हातांना, पायांना लावून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांमध्ये प्राण आले आहे असं समजून पुढची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहे, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण जो हार आणलेला आहे तो हार आपल्याला गणपती बाप्पांना घालून घ्यायचा आहे, जानवं घालून घ्यायचं आहे, कापसाची वस्त्रमाळ गणपती बाप्पांना घालून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला लाल जास्वंदाचं फूल असेल तर गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे। नंतर आपल्याला दुर्वांची जुडी घ्यायची आहे। ही दुर्वांची जुडी आपल्याला हातात घेऊन याचं टोक आपल्याला शुद्ध गाईच्या तुपात बुडवायचं आहे आणि ही दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांच्या डोळ्यांना, गणपती बाप्पांच्या पोटाला, हातांना
पायांना आपल्याला लावून ही दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती जागेवर ठेवताना देखील आपल्याला मोठ्याने जयघोष करायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा करताना देखील आपल्याला मोठ्याने जयघोष जय जयकार करायचा आहे। सतत ओम गण गणपते नमः हे नामस्मरण करत आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। हे गणपती देवता मी तुम्हाला दिव्याने धूपाने ओवाळत आहे असे मराठीत मंत्र म्हणून घ्यायचे। त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा। नैवेद्य दाखवताना तुम्ही मिठाई घेऊ शकतात, पेढे घेऊ शकतात, मोदकाचा नैवेद्य घेऊ शकतात। त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना पाण्याने भरीव चौकोन काढून घ्या, त्यावर नैवेद्य ठेवा, 3 वेळा त्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत आपल्याला नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। त्यानंतर एका छोट्या लोट्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांसाठी पाणी भरून ठेवायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे। आरती झाल्यावर घालीन लोटांगण ही प्रार्थना करायची आहे। त्यानंतर सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे। गणपती बाप्पांना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे, हे गणपती देवता तुम्ही आमच्या घरात आला आहात, आमच्या घरात 10 दिवस असंच आनंदाचं सुखाचं वातावरण असू द्या, आमच्या घरात सुख समृद्धी घराची भरभराट होऊ द्या, घरात असलेले दारिद्र्य निघून जाऊ द्या, घरात ऐश्वर्य सुख आनंदी वातावरण असू द्या, सर्वांना उत्तम आरोग्य लाभू द्या, असं तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना तुम्हाला करायची आहे। आणि जवळजवळ 10 दिवसांचा आपल्याकडे गणपती असतो। 10 दिवस रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। तुम्ही घरात जो पण स्वयंपाक बनवाल त्याचा नैवेद्य तुम्हाला सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। दोन्ही वेळेला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। होईल तेवढी सेवा, होईल तेवढी भक्ती आपल्याला अगदी मनापासून साध्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे। बघा, अगदी साध्या भोळ्या मनाने तुम्ही केलेली पूजा देखील ही देवाला आवडते, फक्त आपण ती पूर्ण श्रद्धेने केलेली असावी, पूर्ण मनापासून केलेली असावी। तर या अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकतात। या 10 दिवसांच्या काळात जास्तीत जास्त आपल्याला गणपती बाप्पांचा जयघोष, त्यांच्या स्तोत्राचं मंत्राचं पठण करायचं आहे, गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। वाचायला वेळ नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकतात आणि घरातील सर्वांनी ते तुम्हाला श्रवण करायचं आहे। कारण पहा, या वर्षी गणपती स्थापना ही बरोबर बुधवारी आलेली आहे आणि बुधवारी 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। म्हणून आपण नक्कीच गणपती बाप्पांची स्थापना छान पद्धतीने आनंदाने करायची आहे आणि घरात 10 दिवस कोणत्याही प्रकारचे वाद भांडणं होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की लिहा। त्याचप्रमाणे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकतात। तुम्ही तुमच्या घरात कोणता गणपती आणलेला आहे नक्कीच कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।